सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। वरुड गावामध्ये मंत्री जयकुमार गोरे व अंकुश गोरे यांच्या प्रयत्नातून झालेले विकास कामे पाहून व इथून पुढे असाच विकास पुढे नेण्यासाठी वरुड गावाचे उपसरपंच माननीय सदाशिव माने यांचा भाजपमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश। वरुड गावाचा भूत न भविष्यती असा आज पक्षप्रवेश अंकुश भाऊंच्या माध्यमातून, जया भाऊंच्या माध्यमातून श्री सदाशिव ज्ञानू माने विद्यमान उपसरपंच यांचा आज पक्षप्रवेश झाला। त्यावेळेला चैतन्य जोशी, दीपक शेठ जगदाळे, दीपक शेठ माने, संदीप शेठ जगदाळे, सुरेश शेठ जगदाळे, आप्पा फडतरे, गोरख चव्हाण, दादासू सूर्यवंशी, ऋषिकेश काटकर, ऋषिकेश माने, मोहन माळी, विकास माने, किशोर जगदाळे, आकाश माने, संकेत माने, शुभम माने, गणेश माने, सोमाशेठ माने, दशरथ काटकर, बाळासो मदने, प्रमोद काटकर, सागर माळी, संजय माळी, विलास माळी, अशोक माळी, जगन्नाथ जाधव, सतीश मदने, तुकाराम मदने, शुभम जाधव, महेश जाधव, अनिल जाधव, संतोष माने, बाळू शंकर माळी, अमर काटकर, राजेंद्र भोसले, विक्रम भोसले, तुकाराम मदने तसेच समस्त वरुड ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। मी आज भाऊंच्या म्हणजे भाजप पक्षात प्रवेश करतोय, कारण हेच विकासासाठी भाऊंनी विकास वरुडला भरपूर केला आहे आणि अजून करणार आहे। भारतीय जनता पार्टीचा अंकुश भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज शिवाजीनगर, तानाजीनगर, मानेवस्ती गावात एकूण आपण आज जिल्हा परिषद भारतीताई आणि पंचायत समिती दादासाहेब इंगळे आपण आत्तापर्यंत भाऊंच्या पाठी उभं राहण्याचा प्रयत्न केला आहे। आता 100% करायसाठी आपण इथे आलो आणि तो प्रयत्न आपल्या सर्वांना भावना विश्वास देऊन आपण 100% त्यांच्या पाठी उभा आहे। आपण ह्या इलेक्शनला त्यांना विश्वास द्यायचा आहे आणि कोणत्याही प्रकारचं काम असेल वरुडमध्ये भाऊ तर स्वतःहून सांगतात कामं सांगा, मी कामं देतो। आपण कामं चालू केलेत, गावात विकास चालू झाला आहे, तो चालू ठेवायचा असेल तर आपल्याला भावांच्या पाठी उभं राहावं लागेल आणि आपण सर्वांनी मिळून जितका प्रयत्न करायचा आहे, सर्वांनी मिळून जेवढा 100% प्रयत्न करून आपण भारतीताईंना आणि दादासाहेबांना निवडून आणायचं आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो। आपल्या इलेक्शनच्या दरम्यान त्यानिमित्तानं सगळेजणच बरेच म्हणजे आज योगायोगानं सगळेजण इथं आले, बरीच यात्री मंडळी आपले काम करत आले, परंतु गाठभेट तुमची झाली आणि भाऊंची इच्छा होती बरेच 4-5 दिवसात मागच्या कधी बसायचं 2-3 वेळा ठरलं, पण यात्रेमुळे कोण कोणाला मिळच लागलं। पण आजचा दिवस अतिशय चांगला, आपले सगळे रिलॅक्स झाले, मुश्किलचं मैदान झालं, सगळ्या गोष्टी झाल्या। खरं तर मला सगळ्यांना विचारायचं, आजपर्यंत एवढी इलेक्शन आपण खेळलो, बरोबर आहे? राष्ट्रवादीला मतदान केलं, भाजपला केलं असेल, ह्याच्या आधी शिवसेनेला केलं असेल, वेगवेगळ्या पक्षांना मतदान केलं, राष्ट्रवादीला केलं, कोण आलं होतं का आपल्यापर्यंत काम विचारलं? कोणी विचारलंय का आज किती इलेक्शन झालं? कायम म्हणजे म्हणायला नाही पाहिजे तसं, पण वरुडचं नाव कुठंतरी खराब होतं की म्हणजे या बाकी क्षेत्रामध्ये वरुडचं मंदिर आहे चांगलं, पाणी फाउंडेशनचं काम चांगलं चाललंय, बाकी क्षेत्रात काम चांगलं आहे, पण राजकारण म्हणलं की नाव खराब, अशी परिस्थिती आहे का नाही? बरोबर आहे, काय म्हणायचं बरोबर? आपलं वरुड म्हणलं की ते म्हणणं फक्त पैसे, अशी परिस्थिती। पण आज मी तिला जर का अंकुश भाऊंसारखा माणूस, म्हणजे आम्ही तर अंकुश गोरे ही व्यक्ती म्हणजे मागच्या 1 वर्षापूर्वी फक्त ऐकली होती, बरोबर आहे? जयाभाऊंच्या मागे कोणतरी खमक्या माणूस आहे आणि ती म्हणजे अंकुश गोरे। आणि खरं तर आपलं भाग्य त्यानिमित्तानं की औंध जिल्हा परिषद गणामध्येच तुमची उमेदवारी झाली, ती पण भाजप पक्षाकडनं झाली, म्हणजे आता अंतर किती आहे? जिल्हा परिषद सदस्य म्हणजे मंत्री आहे आपला, आणि मंत्र्यानंतर डायरेक्ट मुख्यमंत्री, म्हणजे पूर्ण वर्ण खालीपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत एका पक्षाची सत्ता आहे।
मग कुठली कामं आपली राहणार. जर का आत्ता भाऊ आपल्याशी बोलताना तुम्ही बघितलं असेल तर किती वेळा त्यांनी मतदान मागितलं, किती वेळा मागितलं आणि कामाबद्दल किती वेळ बोलले. बरोबर आहे. म्हणजे आज मितीला आपल्याला असा काम करणारा माणूस जर मिळाला, वरुडमध्ये तुम्ही पुढच्या 2-3 वर्षात त्यांनी जरी विचारलं तरी तुम्हाला काम सांगायला राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि ते फक्त ह्याच्यावर काम करतात, प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे, हेल्थवर लक्ष आहे. भाऊचं म्हणजे मेडिकल सेक्टरवरती, म्हणजे त्यांना मोठं हॉस्पिटल या ठिकाणी करायचं आहे जिथं आपल्याला बघितलं दवाखान्यात एखादी सिरियस केस झाली तर किती पैसे लागतात आपल्याला, काय अवस्था होती. आज मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे असेल तर आपण कुणाकडे जाणार. बरोबर आहे. भाऊंसारखा माणूस तिथं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच कॅच होतील. कारण कसं आहे, एखाद्या दुसऱ्या माणसाकडे जाणं त्यानं पुन्हा पक्षाकडे मागणं मात्र आपल्यालाच आहे. म्हणजे यावेळी शब्दच दिलाय की आता राहिलेल्या 2-2.5 वर्षामध्ये पाणी 16 गावचं 21 गावचं जे काय असेल खरं काय सांगा, लोकांना गावात चुकीचा निश्चित जातोय काय मलाच आहे 2 वर्षामध्ये. आता सगळा मान तालुका सांगा पटवून आणि ज्याबोच पाणी आणलं त्यात काही विषय त्यांनी सांगितलेलं ज्या भाऊंनी मागच्या पाणी परीक्षा गावामध्ये झालेली तेव्हाच सांगितलेलं 3 वर्षात पाणी येणार, 1 वर्ष झाले, 2 वर्ष राहिलेत. आम्ही पण आता काउंटिंग सुरू केले, पण येणारच पाणी, थोडं इकडे तिकडे होईल. परंतु म्हणजे त्यांचं लक्ष जर आपण बघितलं, जलसंधारणाकडे लक्ष आहे, आरोग्याकडे लक्ष आहे, रस्ते वाहतुकीकडे लक्ष आहे, रोजगार निर्मितीकडे लक्ष आहे. म्हणजे जर ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर आज आपल्याला पाणी आलं, सगळ्या गोष्टी आल्या तर आपल्याला पुढं मायग्रेशन पण होणार नाही. पुणे मुंबई बाहेर ऑटोमॅटिकच खेडी सुधारली तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार. त्यामुळं आता मात्र ही वेळ असेल. खरी गोष्ट काय, गाव अजून पण राष्ट्रवादीचंच म्हणून प्रचलित आहे. परिस्थिती खरी आहे, आपण गाफील म्हणून चालणार नाही. बरोबर गोष्टी की आपण जर म्हणू की नाही आता एवढी जण आहेत आणि ऑटोमॅटिक काम होईल, हवेत काम होत नसतं, त्या दिवशीचं नियोजन मायक्रो लेवलला करायला लागेल. तुम्ही जर मागचं इलेक्शन बघितलं तर समोरच्या पार्टीच्या गाड्या बरोबर पळत होत्या, मतदान वाटवायचं. आपण काय करतो, पांढरे कपडे घालून येऊन फक्त स्टँडवर फिरून मतदान होत नाही. त्याला आपल्या 10 घरं 5 घरं वाटून घ्यावे लागतील आणि त्या पद्धतीचं नियोजन करावं लागेल. म्हणजे मायक्रो लेवलवर एक वेळ करून बघू ना, मायक्रो लेवलला नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं ताकदीनं काम करूया. या ठिकाणी सगळी ही जी आता बऱ्यापैकी या सगळे मागच्या बाजूला दिसत आहेत, जर सगळी शेत आता ही सगळं गावच आलं, मोहनांना आले म्हणजे जवळजवळ संपला विषय. म्हणजे गाव आलं, बाकी शेत मंडळी आहेत. दीपक शेठ असले, मोहनांना असले तर म्हणजे बऱ्यापैकी गावठाण सगळं कवर. इकडं दीपक दादा आहे, ही सगळी टीम आहे. शिवाजीनगरला पण दादासाहेब आणि हे सगळ्या मंडळींना सगळं कवर बऱ्यापैकी कव्हर झाले. आमचे तुकाराम आबा आहेत, सगळे मधले कंपनी आबा, आपल्याला खालच्या बाजूचे सगळे मधले ती सगळे नियोजन करावं लागलं. म्हणजे आता बऱ्यापैकी गाव कव्हर झालं. हा किशोर आलाय, म्हणजे किशोर जगदाय आलाय, म्हणजे पाराखाली जे भरवणात मंडळ आहे तिथं पण आपल्याला विकास किशोर अशी माणसं मदत करणार आहे. साळुंकी वस्ती विक्रम, ही सगळी म्हणजे सगळी आपली टीम. म्हणजे आता कुठला भाग असा राहिला नाही, फक्त एकच म्हणजे वारमारे, तिथं फक्त आपण सध्या कोण नाही तिथं तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं करायचं किंवा ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींशी बोलून तिथं कसं करायचं नियोजन तेवढं आपल्याला करावं लागतं. भाऊंच्याकडे कामं म्हणजे भाऊंची तोंडपाठ काम माहिती, तुम्ही सांगायचंच नाही की काय करायचं, तोंडपाठ काम माहिती. वरुडच्या असा नेताच नाही कुठला आपल्यापर्यंत भेटलेला की त्यांच्याकडे तोंडपाठ, नुसती कामं तोंडपाठ नाही, निधी पण आहे, पॉवर आहे, ताकद आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि भाऊ तुम्हाला आमच्या वरुडच्या वतीनं शुभेच्छा आहेत. शेवटचे 2-3 दिवस आहेत, तुम्ही एवढा वेळ आमच्यासाठी आज 2 तास देणं सोपं नाही एवढ्या गडबडीच्या काळामध्ये. आमच्याकडनं सगळ्यांना वरुडकरांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि वरुडगाव ताकदीनं उभं राहील आणि त्याच ताकदीनं आम्ही हक्कानं तुमच्याकडे काम मागणार आहे आणि ते तुम्ही आमचे कामं जे काय असतील ते करायचे. कारण तुम्ही आता आमचे घरच्यासारखी म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.